जय हिंद. आज आपल्याला महाराष्ट्रामधले कोकण किनारपट्टी जे की महाराष्ट्राच्या प्राकृतिक विभागाचा एक भाग आहे. आता प्राकृतिक विभाग म्हणजे काय बघा, तर प्राकृतिक म्हणजे आपण याला नैसर्गिक म्हणू. ठीक आहे, प्राकृती म्हणजे निसर्ग. ठीक आहे, प्रकृती काय आहे? निसर्ग. तर निसर्गानं निर्माण केलेला भारत किंवा महाराष्ट्र. ठीक आहे, निसर्गानं प्रकृतीनं निर्माण केलेला महाराष्ट्र. तर प्रकृतीनं म्हणजे काय बघा, जसं तुम्ही नकाशा बघता एखाद्या देशाचा राजकीय नकाशा किंवा एखाद्या राज्याचा राजकीय नकाशा, तर ते नकाशा जे आहे या डोंगरापासून चालू होतंय तर त्या डोंगरापर्यंत, किंवा ह्या नदीपासून चालू होते तर त्या नदीपर्यंत. तर हा जो झाला राजकीय नकाशा, तो मानव निर्मित आहे, बरोबर आहे. पण निसर्गानं निर्मित केलेला जो नकाशा आहे त्याला आपण म्हणू प्राकृतिक. आणि प्राकृतिक विभागामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्राचे 3 भाग पडतात. तर ह्या 3 विभागांमधला पहिला जो आहे तो आहे बघा, इथं दिसतंय आपल्याला. हा जो भाग आहे याला म्हणू आपण कोकणची किनारपट्टी. ठीक आहे, हा पहिला भाग कोकण किनारपट्टी. प्राकृतिक विभागामधला पहिला भाग आपण कोणता घेतला? कोकणची किनारपट्टी. कोकण किनारपट्टी. आता कोकणची किनारपट्टी झाल्यानंतर तुमच्या सगळ्यांना माहिती आहे दुसरा जो प्राकृतिक भाग येतो आपला, तो आहे बघा, कोकण किनारपट्टीला लागूनच त्याच्या बाजूला असलेला दुसरा सह्याद्रीचा पर्वतरांग किंवा पश्चिम घाट. इथं जो दिसतोय याला आपण सह्याद्रीची पर्वतरांग किंवा याला आपण पश्चिम घाट या 2 नावानं आपण याला ओळखतो. सह्याद्री पर्वतरांग किंवा पश्चिम घाट. ठीक आहे, याला इंग्लिशमध्ये वेस्टर्न घाट म्हणतात. तर हा जो दुसरा भाग आहे याला आपण सह्याद्री किंवा आपण पश्चिम घाट म्हणू. इथं पश्चिम घाट लिहितो मी, पश्चिम घाट. ठीक आहे. आणि तिसरा जो आहे प्राकृतिक विभाग, हा कोकण झाला, सह्याद्रीची पर्वतरांग झाली, याच्यानंतर उरलेला जो संपूर्ण महाराष्ट्र आहे, या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर पसरलेला पाहिला तर खाली दक्षिणेकडं कर्नाटक असेल, कर्नाटकच्या नंतर बघितलं आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, केरळपर्यंत पसरलेला जो आहे याला आपण म्हणतो दख्खनचे पठार. हा जो आहे याचं नाव आहे दख्खनचे पठार. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला महाराष्ट्रामध्ये 3 प्रमुख प्राकृतिक विभाग पाहायला मिळतात. दख्खनचे पठार. तर हे दख्खनचे पठारामध्ये हा जो पठाराचा भाग आहे तो आहे महाराष्ट्राचा. ठीक आहे, त्यामुळे आपण याला महाराष्ट्र पठार म्हणू. ठीक आहे, महाराष्ट्र पठार. तर अशा प्रकारे आपल्याला एकूण 3 प्राकृतिक विभाग पाहता येतात. पहिला आहे कोकणची किनारपट्टी, दुसरा आहे पश्चिम घाट आणि तिसरा आहे महाराष्ट्राचे पठार. ठीक आहे, तर यामध्ये आता आज आपण या कोकणच्या किनारपट्टीबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत. ठीक आहे, तर सुरू करूया. बघा, कोकण किनारपट्टी. आता मी जसं सांगितलं तुम्हाला तसं कोकणच्या किनारपट्टीच्या पूर्व दिशेला जर बघितलं आपण, ठीक आहे, कोकण किनारपट्टीच्या पूर्व दिशेमध्ये या भागामध्ये काय आहे, तर या भागामध्ये पसरलेला आहे सह्याद्री पर्वत. ठीक आहे, या भागात काय आहे? सह्याद्री पर्वत. आणि याला आपण दुसरं नाव आहे पश्चिम घाट, याला आपण नाव देऊ वेस्टर्न घाट. ठीक आहे, वेस्टर्न घाट. आणि ही जी आहे कोकणची किनारपट्टी, हिच्या पश्चिमेला जर बघितलं तर या भागामध्ये आहे अरबी समुद्र. ठीक आहे, तर बघा, अरबी समुद्र आणि पश्चिम घाट या दोघांच्या मध्ये असणारा चिंचोळा प्रदेश म्हणजे कोकणची किनारपट्टी. हा जो प्रदेश आहे म्हणजे कोकण किनारपट्टी. तर हे लक्षात ठेवायचं आहे, अरबी समुद्र आणि वेस्टर्न घाट या दोन्ही मध्ये जो चिंचोळा प्रदेश आहे याला म्हणायचंय कोकणची किनारपट्टी. ठीक आहे, महाराष्ट्राला एकूण समुद्र किनारा जर विचार केला तर बघा, इथं असणारा सिंधुदुर्गापासून तर उत्तरेला असणाऱ्या पालघर पर्यंत जर विचार केला तर एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्राचा किनारा महाराष्ट्राला लागलेला आहे. ठीक आहे, 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा महाराष्ट्राला लागलेला आहे. यावरती बऱ्याचदा प्रश्न आलेत, त्यामुळं हा महत्वाचा आहे, लक्षात ठेवायचं 720 किलोमीटर. त्याच्यानंतर बघा, दुसरी गोष्ट जर विचार केला तर हे जे कोकण आहे या कोकणच्या क्षेत्रफळामध्ये जर बघितलं आपण, याचं एकूण क्षेत्रफळ जे आहे ते 30,728 चौरस किलोमीटर. 30,728 स्क्वेअर किलोमीटर. ठीक आहे, चौरस किलोमीटर. चौरस किलोमीटर.
30,728 चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ किती आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या हे 30,728 स्क्वेअर किलोमीटर हे एकूण किती आहे ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्या सरासरी रुंदीचा विचार जर केला तर बघा, इथल्या महत्वाच्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की समुद्र किनारा 720 किलोमीटर लांबीचा आहे. त्याच्यानंतर याचं कोकणाचा जर आपण एरिया बघितला तर 30,728 चौरस किलोमीटर इतका त्याचा एरिया आहे. आणि देशाचा जर विचार केला भारताचा, ही उत्तर दिशा आहे, दक्षिण दिशा, पूर्व आणि ही आहे पश्चिम. तर महाराष्ट्र हा देशाच्या पश्चिम भागामध्ये आहे आणि कोकणची किनारपट्टी पण याच्या पश्चिमच्या या भागामध्ये कोकणची किनारपट्टी आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. तर बघा, आता आपण याच्या सरासरी रुंदीचा विचार करू. कोकणची किनारपट्टी जी आहे हिची रुंदी बघा, उत्तरचा जो भाग आहे ही उत्तर दिशा आणि ही दक्षिण दिशा. ठीक आहे. तर उत्तरेकडे जर बघितलं तर या भागामध्ये तुम्हाला जास्त अंतर दिसतंय आणि दक्षिणेकडे बघितलं तर हे अंतर कमी आहे. ठीक आहे. उत्तरेकडे बघितलं तर अंतर आपल्याला जास्त पाहायला मिळतंय आणि दक्षिणेकडे जे अंतर आहे ते कमी आहे. त्यामुळं याची जी सरासरी रुंदी आहे, ठीक आहे, सरासरी रुंदी जी आहे हिला आपण म्हणू, सरासरी रुंदी जी आहे हे आहे ॲव्हरेज. ठीक आहे. कारण उत्तरेकडे जास्त आहे आणि दक्षिणेकडे कमी. उत्तरेकडे रुंदी जर बघितली तर जवळपास 90 ते 95 किलोमीटर इथपर्यंत रुंदी आपल्याला पाहायला मिळते. आणि दक्षिणेचा विचार जर केला तर दक्षिणेकडे फक्त 40 ते 45 किलोमीटर इतकी रुंदी याची पाहायला मिळते. तर ह्या दोन्हीचं जर ॲव्हरेज काढलं तर हे दोन्हीचं ॲव्हरेज आपल्याला 55 ते 65 किलोमीटर इतका रुंद असा कोकण किनारपट्टी आपल्याला याचं ॲव्हरेज पाहायला मिळते. किती आहे? 55 ते 65. यावरती आता मागच्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न आलेला आहे की कोकणच्या किनारपट्टीची सरासरी रुंदी किती आहे. तिथं ऑप्शन होते 45 ते 55, त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन होतं 55 ते 65, असे ऑप्शन होते वेगळे वेगळे. तर त्याचं ऑप्शन बरोबर होतं 55 ते 65 किलोमीटर. त्यामुळं हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे बघा, महाराष्ट्रामध्ये कोकणची जी किनारपट्टी आहे हिचा विस्तार बघितला तर उत्तरेकडे दमणगंगा नदीपासून, ठीक आहे, उत्तरेकडे या भागामध्ये दमणगंगा नदी आहे. कोणती आहे? दमणगंगा. या नदीपासून ते दक्षिणेकडे जर विचार केला तर दक्षिणच्या भागामध्ये तेरेखोलची खाडी आहे. तेरेखोलच्या खाडीपर्यंत. ठीक आहे. उत्तरेकडे दमणगंगा नदीपासून दक्षिणेकडे तेरेखोलच्या खाडीपर्यंत इतका आपल्याला कोकणाचा विस्तार पाहायला मिळतो. इथे लिहितो मी, दमणगंगा नदीपासून ते ही आहे उत्तरेला, तिथपासून ते दक्षिणेकडे असणाऱ्या तेरेखोलच्या खाडीपर्यंत. दक्षिणेला. ठीक आहे. यानंतर बघा, आता आपल्याला काय करायचंय की ह्या कोकणामधल्या आपल्याला महत्वाच्या वैशिष्ट्यांचा विचार जर केला तर कोकणची किनारपट्टी ही दक्षिणेकडे अरुंद होत जाते. आता आपण बघितलं दक्षिणेकडे त्याची जी रुंदी आहे ती कमी होत जाते आणि उत्तरेकडे ती जास्त आहे. उत्तरेकडे जर बघितलं तर उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये तिची रुंदी जी आहे ती सर्वात जास्त म्हणजे 100 किलोमीटर. ठीक आहे. उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये आहे 100 किलोमीटर आपल्याला त्याची लेंथ जी आहे ती पाहायला मिळते. कोकणची किनारपट्टी जी आहे ही रिया प्रकारची किनारपट्टी म्हणतो आपण हिला. हिला रिया प्रकारची किनारपट्टी म्हणतात. रिया प्रकारची, ठीक आहे, रिया प्रकारची आहे किनारपट्टी. आणि त्याच्यानंतर बघा, कोकणमध्ये जर आपण बघितलं तर कोकणचा उत्तरेकडचा जो भूभाग आहे, उत्तरेकडचा भूभाग जर बघितला कोकणाचा तर हा जो भूभाग आहे हा बेसाल्टच्या खडकापासून बनलेला आहे. ठीक आहे. आणि कोकणाच्या दक्षिण भागामध्ये पाऊस, कोकणाच्या दक्षिण भागामध्ये जास्त पाऊस पडतो. तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामधलं सर्वात जास्त पाऊस पडणारं जे ठिकाण आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस पडणारं ठिकाण ज्याचं नाव आहे, ज्याला महाराष्ट्राचा मोसिनराम चेरापुंजी म्हणतात, त्याचं नाव आहे बघा सिंधुदुर्ग. ठीक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असणारा आंबोली ठिकाण.
इथं महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतोय. त्याच्यानंतर बघितलं तर महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये जर विचार केला, कोकणाच्या दक्षिण भागामध्ये अति पावसामुळे इथला जो खडक आहे तो जांभा या प्रकारचा खडक इथं आढळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर कोकणामध्ये जर विचार केलं तर कोकणाच्या नद्या बघा, कोकणाचे आपण 3 भाग करू शकतो. त्यामध्ये पहिला जर कोकण बघितला तर तो उत्तर कोकण आपण ज्याला म्हणू. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे दक्षिण कोकण आणि तिसऱ्या भागाला आपण मध्य कोकण, असे याचे 3 नाव आपण याला देऊ शकतो. ठीक आहे. उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण. तर याच्यामध्ये उत्तर कोकणामध्ये नद्यांचा जर विचार केला तर बघा, उत्तर कोकणामध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या नद्या पाहायला मिळतात. त्यामध्ये उत्तर कोकणामध्ये महत्त्वाच्या नद्यांचा जर विचार केला तर यामध्ये दमणगंगा आहे बघा, हे नाव आपल्याला पाठच करायचे. ठीक आहे. दमणगंगा आहे. त्याच्यानंतर वरोळी आहे. वरोळीच्या नंतर जर बघितलं तर इथं सूर्या आहे. सूर्याच्या नंतर आहे पिंजाळ. ठीक आहे. सूर्याच्या नंतर आहे पिंजाळ. पिंजाळच्या नंतर आहे तानसा. तानसाच्या नंतर आहे भातसा. ठीक आहे. भातसातला आणखी दुसरं नाव आहे भातसई, नाव सुद्धा याला ओळखतात, पण भातसा नाव तुम्ही लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर आहे काळू. काळूच्या नंतर दुसरी नदी जर बघितलं तर ती आहे मुरबाडी आणि मुरबाडीच्या नंतर शेवटची नदी जी आहे ती आहे उल्हास नदी. ठीक आहे. तर बघा, उत्तर कोकणामध्ये दमणगंगा, वरोळी, सूर्या, पिंजाळ, तानसा, भातसा, काळू, मुरबाडी आणि उल्हास ह्या महत्त्वाच्या नद्या उत्तर कोकणामध्ये येतात. त्याच्यानंतर जर बघितलं आपण मध्य कोकणाचा जर विचार केला, ठीक आहे, मध्य कोकण, तर मध्य कोकणामध्ये बघा, मध्य कोकणामध्ये बघितलं तर पाताळगंगा. ठीक आहे. पाताळगंगा आहे. त्याच्यानंतर भोगावती आहे. पुन्हा आहे आंबा. हे लिहून घ्या, माझ्या सोबत लिहिलं तरी चालतंय आणि हे आपल्याला पाठ करायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कुंडलिका. कुंडलिकाच्या नंतर काळ आहे. काळच्या नंतर घोड येते. पुन्हा आहे गंधार. गंधारच्या नंतर आहे सावित्री. आता सावित्री नदीवरती सध्या महाराष्ट्र शासनानं आणि भारत सरकारनं दोघांनी मिळून एक प्रोजेक्ट चालू केलाय. तो प्रोजेक्ट कोणता आहे, आपल्याला करंट अफेअर्स मध्ये त्याच्याबद्दलचं येऊ शकते. तर हा सावित्री नदीवरचा कोणता प्रोजेक्ट आहे सर्वांनी वाचून घेणे आणि त्याबद्दल कमेंट मध्ये पण मला सांगा. आपण त्याच्यावर चर्चा करू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, एखादा व्हिडिओ घेऊ त्यावर. ठीक आहे. सावित्रीच्या नंतर आहे बघा भारजा. भारजाच्या नंतर आहे जोग. जोगच्या नंतर आहे जगबुडी. ठीक आहे. जगबुडीच्या नंतर जर बघितलं तर पुढची आहे वशिष्ठी. वशिष्ठीच्या नंतर पुढची जी नदी आहे तिचं नाव आहे बाव. ठीक आहे. तर ह्या झाल्या मध्य कोकणामधल्या काही महत्त्वाच्या नद्या. त्याच्यानंतर आपण आता उरलेला जो शेवटचा जो भाग आहे कोकणाचा तो आहे दक्षिण कोकण. तर ह्या दक्षिण कोकणामध्ये काही नद्या आहेत, त्या नद्या कोणत्या आहेत बघूत. ठीक आहे. तिसरा जो भाग आहे तो आहे दक्षिण कोकण. आता दक्षिण कोकणामध्ये जर विचार केला तर बघा, दक्षिण कोकणामध्ये अंतर खूप कमी आहे आणि त्यामुळे इथल्या नद्या ज्या आहेत त्या जास्त फास्ट असतात. त्यांची स्पीड कशी असते, जास्त आहे. यामध्ये येते काजळी. काजळीच्या नंतर आहे मुचकुंदी. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे काजवी. काजवीच्या नंतर आहे वाघोटन. त्याच्यानंतर आहे शुक. शुकच्या नंतर आहे देवगड. देवगडच्या नंतर आहे आचरा आणि आचराच्या नंतर येते बघा गड. गडच्या नंतर आहे कर्ली आणि सगळ्यात शेवटची जर बघितली तर तेरेखोल. ठीक आहे. तेरेखोलची नदी आहे, तेरेखोलची खाडी पण आहे. तर ह्या महत्त्वाच्या नद्या. आता इतक्या नद्या आपल्याला सगळ्या जशाच तशा पाठ करण्याची आवश्यकता नाही. याच्यापैकी तुम्हाला महत्त्वाच्या नद्या म्हणलं तर बघा, ह्या तुम्हाला पाठ करायच्याच आहेत, ज्याच्यात आहे उल्हास. ठीक आहे. यावरती प्रश्न आलेले आहेत. उल्हास नदी आहे. उल्हासच्या नंतर बघितलं तर वैतरणा आहे. त्याच्यानंतर दुसरी जी बघितली तर सॉरी, इथं वैतरणा नाहीये. उल्हासच्या नंतर जर बघितलं तर सावित्री आहे. ठीक आहे. उल्हासच्या नंतर आपल्याला सावित्री, ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत त्या सांगतोय मी तुम्हाला. सावित्रीच्या नंतर जर बघितलं तर वशिष्ठी आहे. वशिष्ठीच्या नंतर बघा आपल्याला महत्त्वाची नदी जी आहे ती आहे शास्त्री. शास्त्रीच्या नंतर आपल्याला तेरेखोल. ह्या काही
कोकणामधल्या महत्त्वाच्या नद्या आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. तर कोकणाचे आपण 3 भाग केले. त्याच्यामधला पहिला भाग होता उत्तर कोकण, त्याच्यानंतर दुसरा भाग होता मध्य कोकण आणि त्याच्यानंतर तिसरा होता दक्षिण कोकण. तर याच्यामध्ये काही महत्त्वाच्या अशा आपण नद्या पाहिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये काही कोकणातल्या महत्त्वाच्या खाड्या आहेत आणि खाड्यांवरती आपल्याला प्रश्न आलेले बऱ्याचदा पाहायला मिळतात. कंबाईन असेल, पोलीस भरती असेल किंवा इतर परीक्षेमध्ये पण आपल्याला याच्यामध्ये प्रश्न बऱ्याचदा आलेले पाहायला मिळतात. ठीक आहे. तर खाड्यांवरती आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊन त्याच्याबद्दलची चर्चा करू. तर आजचा हा प्राकृतिक विभागामधला पहिला जो भाग आहे कोकणची किनारपट्टी, याच्याबद्दलची आपण सविस्तरची माहिती पाहिली जी की इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या अनुषंगाने. तर यानंतरचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसरा जो पार्ट आहे प्राकृतिक विभागाचा, सह्याद्री किंवा त्याला आपण पश्चिम घाट म्हणतो, याबद्दलची माहिती घेऊ आणि त्याच्यानंतर आपण महाराष्ट्राचं पठार हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तरमध्ये पाहूया. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हा याच्यातला आणखी एक पॉईंट राहिलाय तो म्हणजे बघा कोकणचा जो किनारा आहे. ठीक आहे. कोकणची किनारपट्टी आहे. या कोकणच्या किनारपट्टीचे आपण आणखी 2 भाग करू शकतो. इथं जर समुद्र आहे बघा. ठीक आहे. हा इथं समुद्र आहे. या समुद्राच्या पाण्यासोबत इथं समुद्र असेल तर ह्या समुद्राच्या पातळीपासून थोड्याशाच उंचीवरती जो असणारा भाग आहे आणि हा सपाट भाग आहे. कसा आहे? सपाट भाग. तर या भागाला म्हणायचं खलाटी. या भागाला काय म्हणायचं? खलाटी. आणि जसं जसं आपण समुद्राच्या किनाऱ्यापासून लांब लांब जाऊ आणि सह्याद्री पर्वत लागल तर ह्या सह्याद्री पर्वत लागल्यानंतर याची जी हाईट आहे ती वाढत जाते. बरोबर. याची उंची काय होत जाईल? वाढत जाईल. समुद्र किनाऱ्याचा जो मैदानी प्रदेश आहे, ठीक आहे, समुद्र किनाऱ्याच्या काठावरती असणारा मैदानी प्रदेश जो आहे तो संपल्याच्या नंतर जिथून सह्याद्री चालू होईल, सह्याद्री चालू झाल्याच्या नंतर डोंगर असल्यामुळे याची काय होईल? उंची वाढत जाईल. तर ह्या भागाला म्हणायचं वलाटी. काय म्हणायचंय? ज्या भागामध्ये किनाऱ्यापासूनची थोड्याशा जास्त अंतरावरती याची जी उंची वाढत जाते सह्याद्री पर्वतामुळे, तर या भागाला वलाटी म्हणायचंय. आणि समुद्र किनाऱ्याला लागून असलेला जो सखल भाग आहे, सपाट भाग आहे, याला खलाटी म्हणायचं. ठीक आहे. तर कोकण किनारपट्टीवरचा खलाटी आणि वलाटी हे 2 तुम्हाला शब्द महत्वाचे आहेत, लक्षात ठेवायचे. वलाटी म्हणजे वर असणारा भाग, वरचा भाग, आणि खलाटी म्हणजे खालचा भाग. खालचा भाग म्हणजे किनाऱ्याला लागून असणारा सपाट जो भाग आहे याला खलाटी म्हणायचे. आणि त्याच्यानंतर सह्याद्री पर्वताचा जो पायथ्याचा भाग आहे पश्चिम दिशेचा, ठीक आहे, याला म्हणायचे वलाटी. हा भाग समुद्राच्या किनाऱ्यापेक्षा वरती असतो म्हणून याला वलाटी म्हणायचे. आणि किनाऱ्यालगतचा जो भाग आहे याला खलाटी म्हणायचे. ठीक आहे. हे 2 महत्वाचे पॉईंट आहेत. हे सर्वांनी लक्षात ठेवा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.